गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर आज आपण पुन्हा नेहमीप्रमाणे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता आपल्या या न्यूजपेपरच्या ॲनालिसिसमध्ये भेटत आहोत. तर आज संडे आहे 25 फेब्रुवारी, त्यामुळे आज काय संपादकीय नसतात न्यूजपेपरला, तुम्हाला माहितीच आहे. पण तरी काही जे काही स्पेशल आर्टिकल आलेले आहेत त्यापैकी महत्त्वाचे आर्टिकल आपल्या सिलेबसशी निगडीत असणारे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर जो काही न्यूज आहेत त्या आपण बघूयात. चला सुरू करूयात आपण. आता ही काल न्यूज आपण एक डिस्कस केली होती बघा, की इंडियन हेल्पर्स डायज इन रशियन वॉर झोन. ठीक आहे, काल एक 2-4 दिवसापूर्वी मुद्दा चर्चेला आला होता, तो म्हणजे की भारतामधनं काही हेल्पर्स गेलेले आहेत जे की रशियाच्या बाजूनं, रशियामध्ये जे शॉर्टेज ऑफ लेबर झालंय, म्हणजे हेल्पर्स कशामध्ये मदत करतायत, ते बॅकअप सपोर्टसाठी आहेत, त्याचबरोबर काय मिलिटरीमध्ये पण आहेत, ते म्हणजे ॲक्च्युली ऑपरेशनमध्ये पण काय करतायत, काम करतायत. तर हा एक मुद्दा चर्चेला आलेला आहे. त्यातले डोनेट्स हा जो रिजन आहे, जो की काय म्हणतात पण त्याला हॉटस्पॉट आहे, खरा हॉटस्पॉट आहे जो युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामधला. ठीक आहे, त्या ठिकाणी एका भारतीयाचा मृत्यू झाला अशी एक बातमी आहे. ठीक आहे, भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी काय केलेलं आहे, हे जे अराउंड 100 एक काहीतरी हेल्पर्स, इंडियन हेल्पर्स गेलेले आहेत, त्यांच्या रिलीज करावी अशी काय मागणी भारताने रशियाकडे केलेली आहे. ठीक आहे, सो असंच इस्रायलचं पण आहे बघा. इस्रायलमध्ये तर 1 लाख भारतीय लोक गेलेले आहेत. ठीक आहे, सो आपल्याकडच्या जॉबची परिस्थिती आपल्याला याच्यावरनं कळून येते. दुसरा मुद्दा, आसाम टू रिपील मुस्लिम मॅरेज ॲक्ट. आता आसाम हे कदाचित दुसरे राज्य असू शकते भारतामधले, जे राज्य काय करेल की आपल्याला असं वाटतं UCCची अंमलबजावणी करेल. ठीक आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा याची अंमलबजावणी करू शकते असं आपल्याला दिसतं. ह्याच्या आधी आपल्याला माहिती आहे उत्तराखंडने अंमलबजावणी केलेली आहे. ठीक आहे, उत्तराखंडनी रंजना प्रकाश देसाई ही समिती स्थापन केली होती बघा. आता तुम्ही म्हणाल हा मुद्दा किती चर्चेत करतो. ठीक आहे, तर मी मुद्दाम हे वारंवार समिती पण सांगत असतो, राज्य पण सांगत असतो. याचं कारण काय की आपल्याला तिथं परीक्षेमध्ये जरी तुम्ही इथून पुढे कधी रिव्हिजन नाही केलं तर एवढ्या वेळा इथंच सांगून झालेलं असतं की तुम्हाला असं म्हणजे खूप सवयीचं होऊन जातं आणि स्पेशल त्याच्यासाठी पाठांतर करायची गरज पडत नाही. त्यामुळे मी ते वारंवार सांगत असतो. बातमी काय आहे, आसामने मुस्लिम मॅरेज ॲक्ट जो आहे 1935चा, तो मॅरेज ॲक्ट काय नष्ट करायचं ठरवलेलं आहे. याचा अर्थ ते पण आता कशाकडे प्रस्थान करत आहेत, युनिफॉर्म सिव्हिल कोडकडे प्रस्थान करत आहेत असं आपल्याला दिसून येतं इथून. ठीक आहे, पुढची बातमी आहे बघा. हां, इथं एक राज्यसेवा GS2 टिप्रा मोथा हा जो पक्ष आहे, GS2 राज्यसेवा मुख्य 2.7 आपल्याला राजकीय पक्ष. ठीक आहे, राजकीय पक्ष हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारलेले दिसून येतात. आता यावर्षी 1997ला स्थापन झालेले पक्ष विचारले होते, मागच्या वर्षी पूर्व परीक्षेला स्थापना झालेले पक्ष आणि त्यांच्या जोड्या दिल्या होत्या. ठीक आहे, सो मुख्य परीक्षेचाच टॉपिक आहे, पण पूर्व परीक्षेलाही विचारला जाऊ शकतो किंवा मुख्य परीक्षेचं आत्ताच लक्षात ठेवा. टिप्रा मोथा या नावाची पार्टी खूप चर्चेमध्ये आहे. टिप्रा नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल कुठल्या राज्यातला आहे हे लक्षात ठेवायची गरजच नाही. याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो, नावावरनं. टिप्रा म्हणजे त्रिपुरा, टिप्रा म्हणजे काय, त्रिपुरा असं लक्षात ठेवा. टिप्रा मोथा या नावाची पार्टी आहे. कोणाची पार्टी ही? प्रद्योत किशोर माणिक देव वर्मा, प्रद्योत किशोर माणिक देव वर्मा यांची पार्टी नुकतीच स्थापन झालेली ती मागच्या 1-2 वर्षामध्ये. ठीक आहे, आणि याचं चित्र काय आहे, यांना अननस हे त्यांचं काय आहे, सॉरी चित्रच म्हणतोय सिम्बॉल काय आहे यांचा, अननस हा त्यांचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, सो ते लक्षात ठेवा. टिप्रा मोथा त्याचा प्रमुख कोण आहे, प्रद्योत किशोर माणिक देव वर्मा हे प्रमुख आहेत. आणि पार्टी कुठल्या राज्यामधली आहे, टिप्रावरनं लक्षात ठेवा, त्रिपुरा, टिप्रावरनं त्रिपुरा. ठीक आहे, सो त्यांनी आता काय केलं, घोषणा केली आहे की हे जे त्रिपुरी लोक आहेत टिप्रासा, ठीक आहे, यांचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्या प्रॉब्लेमला काय लवकर सोल्युशन काढा, नाही तर मी उपोषणाला बसेल असं त्यांनी गांधीवादी मार्ग स्वीकारला आहे. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. हिस्ट्रीच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आली, हाऊ इंग्लिश बिकेम कंपल्सरी ॲट संस्कृत कॉलेज 200 years ago थँक्स टू फादर ऑफ बेंगाली अल्फाबेट. ठीक आहे, संस्कृत कॉलेज आणि युनिव्हर्सिटी टर्निंग इन 2 century ओल्ड. आता हे जे संस्कृत कॉलेज आहे कोलकात्यामधलं 1824ला स्थापन झालेलं आहे. कुणी स्थापन केलेलं आहे,
राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेले संस्कृत कॉलेज. ठीक आहे. त्यांचं उद्दिष्ट काय होतं स्थापन करताना? वेस्टर्न एज्युकेशन देणं, पाश्चात्य शिक्षण देणं. कारण पारंपरिक शिक्षण तर भारतामध्ये मिळतच आहे. ठीक आहे. पण पाश्चात्य शिक्षण, विज्ञानावर आधारित असलेलं शिक्षण देणं. दॅट इट वॉज ईश्वरचंद्र विद्यासागर द फादर ऑफ मॉडर्न बेंगाली अल्फाबेट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा बरं का. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं बंगाली साहित्यासाठी खूप मोठं योगदान आहे. आपल्याला तर माहितीच आहे की बाबा 1856चा हा जो कायदा आहे, तो विधवा पुनर्विवाह ऍक्ट, विधवा पुनर्विवाह कायदा, हा त्यांच्या मागणीमुळेच काय झाला होता, संमत करण्यात आला होता, लागू करण्यात आला होता. कोणामुळं? ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मागणीमुळं. आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप अभ्यास केलेला. म्हणजे पराशर स्मृती नावाची एक स्मृती बघा, जसं मनुस्मृती आहे का, ठीक आहे, तसं पराशर स्मृती, याज्ञवल्क स्मृती, नारद स्मृती अशा स्मृती आहेत ना, त्यातल्या पराशर स्मृतीमध्ये विधवा विवाहाला पाठिंबा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्याच्यानंतर बंगालमधले भद्र लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि मग त्यांनी ब्रिटिश सरकारकडे पेटिशनवर पेटिशन दाखल केलं आणि 1856ला तो कायदा झाला. हे ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत ना, त्यांना मॉडर्न बंगाली अल्फाबेटचे फादर पण म्हटलं जातं. आजची जी बंगाली लिपी आहे ना, आधुनिक लिपी, त्या लिपीचे जनक पण त्यांना म्हटलं जातं, ईश्वरचंद्र विद्यासागर. ठीक आहे. विधवा विवाह नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, विधवा विवाह या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. ते पुस्तक मराठीमध्ये पंडित विष्णू शास्त्री यांनी केलेलं आहे. मराठीमध्ये कोणी केलेलं आहे? पंडित विष्णू शास्त्री यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ बेंगॉली अल्फाबेट, आधुनिक बंगाली लिपीचे जनक त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्यांच्या आग्रहामुळे, हे इंग्लिश कॉलेज होतं, त्यांच्या आग्रहामुळे काय तिथं संस्कृत कॉलेज होतं, पण त्यांच्या आग्रहामुळे इंग्लिश शिकवायला काय झाले तिथं सुरुवात झालेली आहे. देज आर सम लेसर नोन फॅक्टर. कोलकाता संस्कृत कॉलेज, हे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती 1824 ची स्थापना झाली, आताच बघितलं आपण. ठीक आहे. ठीक आहे. 1824ला राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केली संस्कृत कॉलेज. आणि विद्यासागर यांच्या काळामध्ये 1853ला काय झालं, त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये थोडीशी पुनर्रचना झालेली आहे. ठीक आहे. त्यांनी इंग्रजी काय केले, त्यांनी प्राचार्य होते, हे पण लक्षात ठेवा बरं का इतिहासामध्ये. 1853ला ते संस्कृत कॉलेजचे काय प्राचार्य होते आणि इंग्लिश सिलेबस कंपल्सरी केला त्यांनी. ठीक आहे. संस्कृत विद्यार्थ्यांसाठी, संस्कृत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. आता बघा, राममोहन रॉय यांचं काय उद्दिष्ट होतं हे त्यांनी लॉर्ड ॲमहर्स्ट हा 1823-24ला काय होता, भारताचा नाही, बंगालचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड ॲमहर्स्ट. 1823-24 ॲमहर्स्ट. त्याला राजा राममोहन रॉय यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त आम्हाला भाषांतर करायचं नाहीये. ठीक आहे. तर आम्हाला काय करायचंय, ज्ञानाचे दरवाजे उघडे करायचे थोडक्यात. ठीक आहे. 1823 डिसेंबर 1823ला त्याची पायाभरणी झाली होती कॉलेजची. ठीक आहे. एवढी महत्वाची माहिती आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, संस्कृत कॉलेज 1824ला स्थापन झालं. कुणी केलं स्थापन? रॉयने केलेलं आहे. 1853ला त्याचे प्रिन्सिपल कोण बनलेत? ईश्वरचंद्र विद्यासागर प्रिन्सिपल बनलेले आहेत. त्यांनी प्रिन्सिपल असताना संस्कृत कॉलेजमध्ये इंग्रजी काय केलंय, कंपल्सरी सब्जेक्ट केलेला आहे. विद्यासागर यांनी पराशर स्मृतीचा अभ्यास केला. आता आपण बघितलं, पराशर स्मृतीचा अभ्यास करून त्यांनी पराशर स्मृतीमध्ये प्राचीन भारतात विधवा विवाहाला परवानगी, पुनर्विवाहाला परवानगी होती हे दाखवलं. आणि त्यांच्या मागणीवरनं 1856ला काय झालेला आहे, विधवा पुनर्विवाह कायदा संमत झालेला आहे. ठीक आहे. त्याचं मराठी विधवा विवाह पुस्तक कुणी मराठी भाषांतर केलंय? पंडित विष्णू शास्त्री यांनी भाषांतर केलेलं आहे. ठीक आहे. सो ही एक न्यूज थोडीशी इंटरेस्टिंग इतिहासाच्या दृष्टीने इथं आपल्याला दिसते. आता हे बघा, उत्तर प्रदेशला काय कॉन्स्टेबलची एक्झाम कॅन्सल करावी लागलेली आहे. त्याचं कारण काय, त्याच्यामध्ये खूप जास्त पेपर फुटीचे आरोप झालेले आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये पण असं गैरव्यवहाराचे आरोप तलाठी भरतीत झालेले आहेत, पण अजूनही कसली त्याच्यावर कारवाई झालेली नाही. पुढचं बघूयात.
3 न्यू क्रिमिनल लॉज टू कम इन टू फोर्स ऑन जुलै 1. ठीक आहे, 1 जुलै 2024, 1 जुलै 2024ला जे 3 नवे लॉ केलेत, IPC ऐवजी काय केलंय, भारतीय न्याय संहिता केलाय. ठीक आहे, त्यानंतर CRPC त्याच्याऐवजी काय केलंय, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता केली आहे. ठीक आहे, आणि एव्हिडन्स ऍक्ट त्याच्याऐवजी काय केलेलं आहे, भारतीय साक्षी पुरावा केलाय. ठीक आहे, सॉरी साक्षी नाही, काय हिंदीमध्ये त्याचं, साक्ष अधिनियम, भारतीय साक्ष अधिनियम केलेलं आहे. ठीक आहे, हे जे 3 कायदे आहेत ते 3 कायदे कधी लागू होणार आहेत, लक्षात ठेवा, 1 जुलै 2024 रोजी लागू होणार आहेत. ठीक आहे, फक्त अपवाद काय आहे त्यातलं, 106(2) हे कलम अपवाद आहे. 106(2) हे कलम कशासाठी आहे, हिट अँड रनच्या ज्या केसेस होतात, हिट अँड रन, सलमान खान. ठीक आहे, तर ह्या ज्या केसेस होतात त्या केसेससाठी खूप जास्त शिक्षा ठेवली होती, 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10 लाखाचा दंड ही काय त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून ह्याच्या विरोधात ट्रक ड्रायव्हरनी आणि सगळ्या ड्रायव्हरनी खूप जास्त प्रोटेस्ट केलेला जानेवारी महिन्यामध्ये. ठीक आहे, तर त्याचा विरोध त्यांची मागणी मान्य म्हणून तेव्हाच घोषणा केली होती गृह मंत्रालयाने की आम्ही ते कलम जे आहे 106(2) हे कलम आम्ही लागू करणार नाही, त्याला सोडून बाकीचे सगळे लागू राहील. लक्षात ठेवा, हे 106(2) जे आहे ना, त्याच्या आधी आत्ताचं जे आपलं CRPC त्याच्यामध्ये 304A नावाचं कलम आहे, जे की ह्या मॅटरशी डील करतं, हिट अँड रन थोडक्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये शिक्षा किती आहे, 2 वर्ष शिक्षा आहे फक्त, आणि ती 2 वर्षांना वाढवून डायरेक्ट 10 वर्ष केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात खूप जास्त ट्रक ड्रायव्हर संबंधी काय, ट्रक ड्रायव्हर यांच्यामध्ये त्याच्यामध्ये असंतोष खूप जास्त होता. पण ते आता सस्पेंड केलेले, ती तरतूद लागू होणार नाही. बाकी तिन्ही पण कायदे जे आहेत ते कायदे लागू होणार आहेत 1 जुलै 2024 मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काय, भारतीय न्याय संहिता आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम आहे. ठीक आहे, न्याय संहिता 1860च्या IPC ऐवजी, त्यानंतर CRPC 1898ची त्याच्याऐवजी नागरिक सुरक्षा अधिनियम आहे. ठीक आहे, संहिता आहे, आणि 1872चा एव्हिडन्स ऍक्ट जो आहे त्याच्याऐवजी काय, साक्षी अधिनियम आपल्याला दिसतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा, ते 3 कायदे आहेत. पार्लमेंटची संमती कधी मिळाली ह्याला, डिसेंबर 21, 2023ला संसदेची मान्यता मिळालेली, आणि डिसेंबर 25, 2023ला ठीक आहे माननीय राष्ट्रपतींची संमती मिळाली. सो या 2 तारखा आपल्याला माहिती पाहिजेत की रिवाईज म्हणजे कमिटीकडून आल्यानंतर, छाननी झाल्यानंतर ते जे बिल प्रेझेंट केलं 21 डिसेंबरला, त्याच दिवशी काय झालेलं ते पास पण झालं, आणि डिसेंबर 25ला माननीय राष्ट्रपतींची सही पण झालेली आहे त्याच्यावर. ठीक आहे, आता ह्याच्यामधलं हे जे आहे गृह मंत्रालयाचं नोटिफिकेशन काय सांगतं की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 1 मधील सबसेक्शन 3 नुसार अंमलबजावणीची नोटिफिकेशन करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, आणि त्यांनी 1 जुलै 2024 हे नोटिफिकेशनची तारीख दिली. या तारखेपासून लागू होणार आहे. 106 उपकलम 2 हे काय फक्त अंमलबजावणी होणार नाही, बाकी सगळं अंमलबजावणी होणार आहे. आता एवढा वेळ त्यांनी घेतला होता, त्यांच्यामध्ये अपेक्षा अशी होती की त्यांनी केंद्रशासित प्रदेशांचे सगळे पोलीस आणि ज्युडिशरी, कारण हे सगळे कायदे 150 वर्षांचे कायदे थे. ठीक आहे, आता काय होणार आहे, ह्याच्यामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे सगळे पोलीस ट्रेनिंग देणं आवश्यक होतं आणि ज्युडिशरीला ट्रेनिंग देणं पण आवश्यक होतं, पण ते दोन्ही पण झालेलं आहे. युनियन टेरिटरीमधल्या झालेलं आहेत, कारण ते केंद्र शासनाकडे येतं, पण राज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आहे नीट, आणि त्यामुळे काय बऱ्याच राज्यांनी किंवा बहुतांश राज्यांमध्ये ज्युडिशरी ट्रेन झालेली नाही आहे, म्हणजे जे न्यायालय आहेत. कारण आता हे नवीन व्यवस्था, नवीन कायदे आणि त्याच्यामध्ये नवीन शिक्षा आहेत, नवीन कलम आहेत. आताचे जे सगळे जुने आहेत ते लोकांना पाठ झालेले असतात, या क्षेत्रातल्या पोलिसांना झालेले असतात, न्यायाधीशांना तर असतात, आपला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण पाठ असतात. ठीक आहे, पण आता काय आहे, आता राज्यांनी त्याच्यामध्ये, आता हे नवीन कलम आहे, नवीन नंबर, त्यामुळे त्याची ट्रेनिंग देणं आवश्यक होतं, पण राज्यांनी खूप स्लो ट्रेनिंग दिलेली आहे. आता तर इलेक्शनचं पिरियड आहे, त्यामुळे पोलीस त्याच्यामध्ये गुंतून राहतील. मग ट्रेनिंगचा मुद्दा इथं आहेच की पुरेशी ट्रेनिंग झाली नाही, आणि ट्रेनिंगच्या अभावीच काय म्हणतोय आपण, अंमलबजावणी सुरू झाल्याचं दिसतं आपल्याला. ठीक आहे, तो हा एक मुद्दा आहे. आता हे लक्षात ठेवा की मिस्टर प्राईम मिनिस्टरच्या भाषणामध्ये काही वेळा आपल्याला काय महत्त्वाचे मुद्दे सापडतात, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं. ठीक आहे, तर इथं काय सापडतं बघा, कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल त्यांचं भाषण आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टर हॅज अ ह्यूज रोल इन स्ट्रेंथनिंग द फाउंडेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मिंग. ठीक आहे, कृषी आणि शेतीमध्ये काय सहकार क्षेत्राचा खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा राहिलेला आहे. आता आपण काय केलेलं, एक स्कीम सुरू केली बघा, वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लॅन
असं नावाने ती स्कीम कालच उद्घाटन झालंय तिचं, ठीक आहे। ही स्कीम सुरू केली सहकार मंत्रालयातर्फे। त्याच्यामध्ये सध्या काय आहे, 11 प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटीज 11 राज्यामध्ये पायलट प्रोजेक्टवर तो प्रोजेक्ट राबवला जातोय, ठीक आहे। याच्यामध्ये होणार काय आहे, तर जे आपल्या पॅक्स आहेत प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्यांना मल्टिपल गोष्टीसाठी ट्रेन केलं जाणार आहे। म्हणजे ट्रेन केलं जाणार म्हणण्यापेक्षा तिथं फॅसिलिटीज मिळणार आहेत। कोणत्या फॅसिलिटीज मिळणार आहेत तिथं, तर तिथं स्टोरेज, ॲग्रिकल्चर स्टोरेज जे आहे, ठीक आहे, ही फॅसिलिटी सुरू केली जाणार आहे। त्यामुळे काय होईल, तर शेतकऱ्यांना जेव्हा मालाचा भाव पडलेला आहे त्यावेळेस ते तिथं स्टोरेज करून ठेवू शकतील आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना भाव चांगला आहे त्यावेळेस ते विक्रीला काढू शकतील। हा एक त्याचा उद्देश आहे। अजून काय होईल याच्यामुळे, हे जे स्टोरेज आहे याच्यामार्फत शेतकऱ्यांना स्टोरेज तिथं ठेवून कर्ज पण मिळू शकतं। ऐन वेळेला जे निकडीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीचं कर्ज पण याच्यामार्फत मिळणार आहे। तसंच इतर पण इनपुटशी रिलेटेड जे काही उपकरणं असतील शेतीमध्ये, यांत्रिक उपकरणं, ठीक आहे, त्याचे पण विक्री काय आहे तिथं आता सुरू केली जाणार आहे। इवन काही पॅक्सला तर पेट्रोल डिझेल यांची विक्रीचे पण काय परवाने दिले आहेत। त्यामुळं पॅक्स इथून पुढं ॲग्रिकल्चर आणि रुरल सेक्टरमध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहेत। प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी, ठीक आहे, प्राथमिक कृषी सहकारी संस्था खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत, त्याच्याविषयीच दिलेलं आहे, ठीक आहे। लेट द फाउंडेशन ऑफ ॲडिशनल 500 पॅक्स अक्रॉस द कंट्री, 500 नव्या पॅक्ससाठी काय फाउंडेशन त्यांनी तयार केले। सेंटर सेड द इनिशिएटिव्ह एम्ड ॲट फोर्टिफाईंग फूड सिक्युरिटी अँड फॉस्टरिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन द कंट्री, ठीक आहे। अन्न सुरक्षेसाठी आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे। हा जो एफर्ट आहे कोणाचा आहे हे पूर्व परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। ही जी स्कीम आहे ती स्कीम 2 संस्थांतर्फे राबवली जाणार आहे। एक आहे नाबार्ड, की दोघांच्या संयुक्त विद्यमाने, आणि दुसरं आहे NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। NCDCवर, नाबार्डवर मुख्य परीक्षेला कायम प्रश्न आपल्याला दिसतात। पूर्व परीक्षेसाठी पण नाबार्ड खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। सो ते नाबार्डतर्फे आणि NCDC तर्फे याची अंमलबजावणी केली जाणार आहे। मोदी सेड द स्पिरिट ऑफ कोऑपरेटिव्ह वॉज बियॉन्ड द बाउंड्रीज ऑफ सिस्टम अँड रिसोर्स अँड प्रोड्यूस एक्सेप्शनल रिझल्ट, ठीक आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा सहकार क्षेत्रामध्ये खूप अपवादात्मक रिझल्ट देण्याची काय शक्यता आहे, ह्यूज रिझल्ट देऊ शकतं। आणि ह्याच्यामध्ये आता ही एक चांगली गोष्ट झाली, सहकारामध्ये काय मासेमारी करणारे मासेमार आणि त्याचबरोबर काय पशुपालक, ठीक आहे, जे जनावरं पाळतात पशुपालक आहेत त्यांचा पण समावेश केलेला आहे। आणि जवळपास 25,000 पॅक्स मासेमाऱ्यांच्या आहेत, ठीक आहे। मासेमारी क्षेत्रामध्ये मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांच्या 25,000 पॅक्स आपल्याला तिथं दिसत आहेत, त्यांचाही समावेश केला आहे। त्यामुळे एक्सपांड खूप झालं आहे आणि अजूनही विकासाला त्यामुळे काय हातभार लाभेल, तर हे महत्त्वाचं आहे। रुरल डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं ही आपल्याला माहिती असली पाहिजे। ही जी स्कीम आहे लार्जेस्ट स्टोरेज ग्रेन प्लॅन, ते आपण बघणार आहोत, ते बघूयात पुढे, ठीक आहे। हां, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं महत्त्वाची न्यूज आहे बघा। क्वाड हा जो 4 देशाचा गट आहे, कोणते 4 देश आहेत त्याच्यामध्ये, इंडिया आहे, जपान आहे, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि USA आहे। हे 4 देशांचा ग्रुप आहे। क्वाड ग्रुपिंग इज हेअर टू स्टे अँड ग्रो। फॉरेन मिनिस्टर जयशंकर यांनी सांगितलं की क्वाड इथं राहणार आहे आणि वाढणार आहे, ठीक आहे। क्वाड हा महत्त्वाचा ग्रुप आहे, खास करून इंडो पॅसिफिक रिजनमध्ये काय महत्त्वाचं योगदान क्वाडचं आपल्याला दिसतंय तिथं, ठीक आहे। तर काय सांगितलं बघा, त्यांनी हे सांगताना असं सांगितलं, अदर्स कॅनॉट हॅव अ वेटो ऑन आवर चॉईसेस, ठीक आहे। आम्ही कुठल्या संघटनेचा सहभाग व्हावा, आमचे धोरणं काय असावेत परराष्ट्रामधले, याच्या संदर्भात इतर देशांना कसल्या प्रकारचा वेटो आम्ही देणार नाही, आम्ही ग्रुप म्हणून एकत्र आहोत, असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे। 4 जण आहेत माहिती आहे, काय चॅलेंज येतं, तर हा जो ग्रुप आहे बघा इंडो पॅसिफिक रिजनमध्ये शांतता, लोकशाही, कनेक्टिव्हिटी वाढवणे, सिक्युरिटी, सागरी सुरक्षितता, याच्यासाठी खूप महत्त्वाचा ग्रुप आहे, ठीक आहे। याच्या आधी इथं काय दिलं त्यांनी, फरक काय झालेला आहे 1945 नंतर जेव्हा कोल्ड वॉरचा इरा होता का, ठीक आहे, त्यावेळेस ह्याच्याकडे काय बघितलं गेलं, इंडियन ओशियन आणि पॅसिफिक ओशियन यांच्याकडे 2 सेपरेट एंटिटी म्हणून बघितलेलं आहे। पण सध्याचं जे एक स्ट्रॅटेजिक बदल झालेला दिसतो आपल्याला भारताच्या
फॉरेन पॉलिसीमध्ये असेल किंवा अमेरिकेच्या असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ कोरिया यांच्यामध्ये, जपान, ठीक आहे. तर तो हा आहे की आता हे दोन्ही रिजन, खास करून USA काय करतंय, एकच म्हणून बघतंय यांच्याकडे, इंडो पॅसिफिक या होल रिजनला एकच म्हणून बघतंय. याचं कारण काय आहे तर चायनाचा झालेला एमर्जन्स, ठीक आहे. चायना कायम आपलं प्रभाव क्षेत्र या एरियामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतंय. त्याला काउंटर करण्यासाठी कुठंतरी क्वाडची आवश्यकता इथं निर्माण झालेली आहे, ठीक आहे. अजून काय म्हटलेत, तर ही जी अमेरिकेने केलेलं शिफ्ट आहे बघा, पहिल्यांदा फक्त पॅसिफिक, इंडियन ओशन सेपरेट एंटिटीज म्हणून बघितलं जायचं, पण आता चायनाच्या उदयानंतर अमेरिकेला दोन्ही काय एकत्रच त्यांच्याकडे बघावं लागतं. इंडो पॅसिफिक रिजन म्हणून आपल्याला हीच टर्म काय अनेक वेळा वापरताना दिसली जाते, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जयशंकरजी यांनी काय केलेलं आहे सांगितलंय की त्यांनी 5 मेसेज आहेत क्वाडच्या निमित्तानं. पहिला काय आहे, इट रिफ्लेक्ट द ग्रोथ ऑफ मल्टीपोलर ऑर्डर, ठीक आहे. याच्या आधी 1901 दुसऱ्या महायुद्धानंतर जग काय बायपोलर झालं होतं. एका बाजूला USSRचा कम्युनिस्ट ब्लॉक होता, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा कॅपिटलिस्ट ब्लॉक होता. 1991ला USSRचा पाडाव झाला. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द वर्ल्ड कसं झालं की बाबा युनिपोलर झालं, फक्त अमेरिका एकच महाशक्ती उरली आणि बाकीचे सगळे काय देश आपापले सेपरेट स्वतःचे धोरणं राबवू लागले, ठीक आहे. पण आता क्वाड सारख्या संस्था आहेत, इतर संस्था आहेत, या संस्थांचं उद्दिष्ट काय, जग कसं असलं पाहिजे, मल्टीपोलर ऑर्डर असलं पाहिजे, ठीक आहे. बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था तिथं असली पाहिजे, कुठल्याही एका आणि दुसऱ्या देशाचा डॉमिनन्स नकोय. दुसरं काय सांगितलंय त्यांनी की इट इज अ पोस्ट अलायन्स अँड पोस्ट कोल्ड वॉर थिंकिंग, ठीक आहे. ही जी बदल आहे मल्टीपोलर ऑर्डर विषयीचा, हा बदल काय पोस्ट कोल्ड वॉर सिनेरिओ आपल्याला दिसतंय 1991 नंतरचा. थर्ड काय सांगितलं त्यांनी, इट इज अगेन्स्ट स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, ठीक आहे. चायना, आपण तेच म्हटलं की चायना स्वतःचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इंडियन ओशनमध्ये तयार करायचा प्रयत्न करतोय आणि त्यांची ती जी स्ट्रॅटेजी बघा, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, तुम्हाला माहिती असेल स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, खास करून ही कुठंतरी भारताला अडचणीत आणण्यासाठी किंवा भारताची नाकेबंदी करण्यासाठी तर आपल्याला वाटतं. इथं म्यानमारमध्ये पोर्टची उभारणी चायना करतं, इथं श्रीलंकेमध्ये पोर्टची उभारणी करतं, इथं पाकिस्तानमध्ये करतं, इराणमध्ये करतं, ठीक आहे, इकडं मालदीवमध्ये करतंय. आणि एक मोत्याची माळ स्ट्रिंग ऑफ पर्ल्स भारताच्या आजूबाजूला काय पेरायचा प्रयत्न चीनतर्फे चाललेला आहे. तर ही जी आहे असले जे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स तयार करण्याचे प्रयत्न आहेत विस्तारवादी चीनसारखे, ते कुठंतरी रोखायचे आहेत. चौथा मुद्दा ह्याच्यात, इट एक्सप्रेस द डेमोक्रेटायझिंग ऑफ द ग्लोबल स्पेस अँड कोलॅबोरेटिव्ह अँड नॉट युनिलॅटरल अप्रोच, ठीक आहे. क्वाड मार्फत काय दाखवलं जातं की हे जे जागतिक व्यवस्थेमधला अवकाश आहे त्या अवकाशाचं लोकशाहीकरण करायचं आहे, समन्वयाने सगळ्या गोष्टी साधायच्या आहेत, कुठल्याही एकाचं वर्चस्व सहन करायचं नाही, ठीक आहे. ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे. पाचवा मुद्दा काय, इट इज अ स्टेटमेंट दॅट इन धिस डे अँड एज अदर कॅनॉट हॅव अ वेटो ऑन आवर चॉईसेस, ठीक आहे. हे सांगायचा प्रयत्न पण आहे की बाकीचे आमची परराष्ट्र धोरणं ठरवू शकत नाहीत, आमच्या निवडीवर कोणालाही नकार अधिकार मिळणार नाही, तो आमच्याकडेच असेल, ठीक आहे. सो हे खास करून 2020ला जेव्हा इंडिया चायनाचा स्टँड ऑफ लडाखवरनं काय आपल्याला कोविडच्या काळामध्ये निर्माण झालेला दिसतोय, त्याच्यानंतर आपल्याला परत क्वाडची आवश्यकता जास्त भासू लागली आणि त्यामुळेच आपण काय केलं, ऑस्ट्रेलियाचा एक परमनंट फुल मेंबर म्हणून काय मलबार नावल एक्सरसाइज जी चालते, त्याच्यामध्ये अमेरिका, जपान, भारत हे तर आहेतच, ऑस्ट्रेलिया पण त्याच्यामध्ये सामील झालेला आहे. मलबार नावल एक्सरसाइज आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोणाचा समावेश केला आहे, ऑस्ट्रेलियाचा समावेश केला आहे. हे पूर्व परीक्षेसाठी अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कायम आपल्याला मागच्या वर्षी सौदी अरेबिया बरोबर झालेली जी एक्सरसाइज आहे त्याच्यावर प्रश्न विचारला होता. द क्वाड इज एन ओव्हरहीट, क्रिएटिव्ह, फ्लेक्सिबल, निम्बल, रिस्पॉन्सिव्ह अँड ओपन माइंडेड एंटरप्राइजेस. दीज आर नॉट ॲडजेक्टिव्ह वी नॉर्मली असोसिएट विथ द ब्युरोक्रासी, ठीक आहे. हे काय नाही, तर हा एक इंटरनॅशनल रिलेशनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा, खास करून क्वाड स्पेसिफिक जर क्वेश्चन आपल्याला आला तर ही माहिती जर आपल्या उत्तरामध्ये आली वर्णनात्मकच्या दृष्टीनं तर तो खूप महत्त्वाची. ऑब्जेक्टिव्हसाठी क्वाडचे मेंबर कोण आहेत, इंडिया आणि जपान, ऑस्ट्रेलिया आणि USA आहे, ठीक आहे. क्वाडची आयडिया ओरिजिनली 2007-8 पासूनचे आहे, ठीक आहे. ह्याचे जे 5 उद्देश सांगितलेले आहेत, फोकस सांगितलेले आहेत फॉरेन मिनिस्टरनी, ते लक्षात असू द्या. ऑस्ट्रेलियाचा मालाबार नाविक एक्सरसाइज जी आहे त्याच्यामध्ये काय समावेश करण्यात आलेला आहे, हे स्टिंग ऑफ पर्ल्स चायनाचं. तर हे काय थोडेसे वर्णनात्मक प्लस ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठीचे मुद्दे आपण आत्ताच बघितले. त्याच्या पुढचं बघूयात. आता लडाखच्या दृष्टीनं पुन्हा इथं बातमी आली बघा, ती एक कव्हर करूयात आपण, ठीक आहे.
सेंटर टू एक्झामाइन लडाख्स डिमांड फॉर कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड. काय डिमांड आहेत लडाखचे? तर लडाखची साधी सिंपल डिमांड आहे, 6व्या शेड्यूलमध्ये आमचा समावेश करा. कलम 244(1) मधील ज्या तरतुदी आसामला लागू आहेत, मेघालयला लागू आहेत, त्रिपुराला लागू आहेत, मिझोरामला लागू आहेत, त्या तरतुदी आम्हाला पण लागू करा. 6वं शेड्यूल कोणाला लागू आहे? आमे त्रिमे 4च राज्यांना लागू आहे, लक्षात ठेवा. ही अशी मागणी काय केलेली आहे? 6 शेड्यूलमध्ये समावेश व्हावा. बघा 244 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट्स ट्रायबल पॉप्युलेशन अलाउइंग फॉर द क्रिएशन ऑफ ऑटोनॉमस डेव्हलपमेंट काउन्सिल. याच्यामध्ये काय होतं 6व्या शेड्यूलमध्ये? ठीक आहे, तर जनजातीय लोकसंख्या जी आहे, ट्रायबल पॉप्युलेशन जे आहे, त्यांच्या संस्कृतीचं हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी 6वे शेड्यूल आहे. याच्या अंतर्गत ऑटोनॉमस डेव्हलपमेंट काउन्सिल स्थापन केली जाते. ती काय करते? कायदे बनवते, लोकांचे आरोग्य आणि ॲग्रिकल्चर संबंधित पण नियम बनवते. ॲज ऑफ नाऊ 10 ऑटोनॉमस काउन्सिल एक्झिस्ट करतात इन आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे, आत्ता सध्या किती असल्या काउन्सिल आहेत? 10 काउन्सिल आहेत, त्या 4 राज्यांमध्ये मिळून. हे एक लक्षात ठेवा. आता जी गृह मंत्रालयाने बोलणी केली ती लेह अपेक्स बॉडी बरोबर केली, कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स बरोबर बोलणी केलेली आहे. ठीक आहे, त्यांची मागणी काय आहे? 6व्या शेड्यूलमध्ये समावेश करा. जॉब रिझर्वेशन असू द्या नागरिकांना, स्थानिकांना, आणि पार्लमेंटरी सीट असली पाहिजे लेहसाठी आणि कारगिलसाठी. सध्या सगळ्याला मिळून पूर्ण युटीला मिळून एकच सीट आहे. ठीक आहे, आणि त्यांचं म्हणणं काय? लेहसाठी सेपरेट असू द्या, कारगिलसाठी सेपरेट असू द्या. ठीक आहे, अशी त्यांनी 2 संसदीय क्षेत्राची मागणी पण आपल्याला केलेली दिसते. आता हे 370 आर्टिकल कधी हटवलं होतं ते लक्षात ठेवा. ऑगस्ट 5, 2019 मध्ये हटवलं होतं. ठीक आहे, त्याची अंमलबजावणी कधी झालेली? 31 ऑक्टोबर 2019 मध्येच अंमलबजावणी झालेली. ठीक आहे, निर्णय कधी होता? ऑगस्ट 5, 2019चा. मग बाकीचं हे जे दिलेलं आहे ते काय महत्त्वाचं नाही. या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. 6वं शेड्यूल आमे त्रिमी 4 राज्यांचा समावेश आहे. 4 मध्ये मिळून 10 ADC काउन्सिल आहेत. कशासाठी आहे उद्देशाचा? तर ट्रायबलची संस्कृती, त्यांचा हितसंबंध यांचं रक्षण करण्यासाठी आहे. त्याच्यासाठी ही काउन्सिल असते. काउन्सिल स्वतः काय करते? नियम, कायदे, कानून तिथल्या क्षेत्रासाठी बनवते. ठीक आहे, आता हे क्यू जी राजधानी आहे युक्रेनची. ठीक आहे, त्या ठिकाणी काय पाश्चात्य लीडर काही 4-5 आले होते. ठीक आहे, त्यांनी 2 वर्ष जे ॲनिव्हर्सरी साजरी केली म्हणण्यापेक्षा त्यांचं जे काय मत आहे ते मांडलं. 2 वर्ष झालेत बघा युक्रेन आणि रशिया युद्धाला, किती 2 वर्ष झालेले दिसतात आपल्याला. ठीक आहे, भयंकर घटना आहे. आता ह्याच्यामध्ये G7 टू मीट व्हर्च्युअली विथ प्रेसिडेंट झेलेन्स्की. G7 ग्रुपचे नेते काय झेलेन्स्की यांच्याबरोबर व्हर्च्युअल मिटणार आहेत आणि जॉईंट रिझोल्युशन पास करणार आहेत युक्रेनवर. ब्रिटनने काय केलंय? अजून 8.5 मिलियन युरोची जास्तीची घोषणा केलेली आहे. ठीक आहे, मानवतावादी मदत करणार आहेत युक्रेनसाठी. तर हे तर आपल्याला केस उडवताना जस्टिन ट्रुडो दिसत आहेत, कॅनडाचे प्राईम मिनिस्टर जॉर्जिया मेलोनी दिसत आहेत. ठीक आहे, भारतामध्ये ओळखतात सगळे त्यांना. त्याच्यानंतर झेलेन्स्की आहेत. नंतर ह्या ज्या आहेत उर्सुला वॉन डेर लिन. ठीक आहे, ह्या लक्षात ठेवा. युरोपियन कमिशनच्या काय आहेत? चेअरमन आहेत. आणि युरोपियन कमिशनचे चेअरपर्सन हे खूप पॉवरफुल पोस्ट आहे युरोपच्या आणि जगाच्या राजकारणामध्ये. आणि अलेक्झांडर डिक्रू हे कोणाचे प्राईम मिनिस्टर आहेत? अलेक्झांडर डिक्रू बेल्जियन प्राईम मिनिस्टर आहेत. ठीक आहे, बेल्जियमचे प्राईम मिनिस्टर आहेत. चला आपण पुढे एक आर्टिकल आहे तेव्हा डिस्कस करणार आहोत रशिया युक्रेन युद्धाचा पूर्ण मुद्दा. ठीक आहे, ब्राझीलचा पण तिथं येणार आहे, तो एक मुद्दा आहे तेव्हा. हां, तर TBवर एक आर्टिकल आलेलं आहे. राज्यसेवा GS3ला यावर्षी TBवर एक प्रश्न पण आला होता. ठीक आहे, तर त्या प्रश्नामधल्या ज्या लाईन आहे ती एक लाईन ह्याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसते, किंवा असं म्हणू शकता की ते सगळीकडेच असतं, त्याचं काय नाही. पण आपलं न्यूजपेपर वाचताना त्या निमित्तानं रिव्हिजन होते. फक्त एकच मी तुम्हाला इथं सांगतोय की TB पेशंटसाठी एक योजना राबवली जाते. त्याच्यामध्ये निक्षय पोषण योजना या नावाची योजना आहे. ती काय करते? दर महिन्याला निक्षय पोषण योजना दर महिन्याला 500 रुपये TB पेशंटला दिले जातात. कशासाठी? नावामध्येच आहे पोषण. पोषण म्हणजे न्यूट्रिशन त्यांचं चांगलं राहावं, त्याच्या खर्चासाठी 500 रुपये दर महिन्याला दिले जातात. तर TBच्या पेशंटचं वर्गीकरण करताना लक्षात ठेवा 3 प्रकारचे राज्य वर्गीकरण केले जातात. हायमध्ये 80पेक्षा जास्त TBचा स्कोअर असेल असे राज्य. ठीक आहे, 80+ TBचा स्कोअर असणारे राज्य. नंतर मीडियममध्ये असे वर्गीकरण केलं जातं 60 ते 80 मध्ये स्कोअर असणारे राज्य. आणि लोमध्ये असं वर्गीकरण केलं जातं 60 पर्यंत स्कोअर असणारे राज्य. ठीक आहे, तर हे त्यांच्यासाठी इथं वेगवेगळे त्यांनी कॅशलेस डिलिव्हरी, आपण जे कॅश देतोय ते कॅश
कोणाला पुरवण्यात आली, किती पुरवण्यात आले याच्याविषयीची काय आकडेवारी ती नाही वाटत मला तेवढी महत्त्वाची आहे. तर निक्षय पोषण योजना इथं लक्षात ठेवा, 500 पर मंथ क्रेडिटेड टू द अकाउंट पर्सन विथ TB फॉर ट्रीटमेंट. ठीक आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे आपल्याला. आता हे जो मुद्दा आहे बघा, लक्षात ठेवा, इज द युक्रेन वॉर चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर. ठीक आहे, जागतिक व्यवस्थेवर युक्रेन युद्धाचा काय परिणाम होत आहे. व्हाय हॅज द वॉर ड्रॅग्ड. आजपर्यंत युद्ध इतके दिवस का लांबला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रशिया हा देश म्हणून एशियाच्या बाजूनं आणि ग्लोबल साऊथ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ठीक आहे, अविकसित किंवा विकसनशील एमर्जिंग कंट्रीज जसं की भारत आहे, ब्राझील आहे, ठीक आहे, दक्षिण आफ्रिका आहे, या देशांच्या बाजूनं का वळतंय चायनासारखे देश. इज देअर अ शिफ्ट ऑफ बॅलन्स ऑफ पॉवर. ठीक आहे, जागतिक बॅलन्स ऑफ सत्ता समतोल जगाचा हल्लेला आहे का, त्याच्यामध्ये चर्चा आहे. ठीक आहे, रशियावर जे सँक्शन लादले जातात त्या सँक्शनच्या बाबतीमध्ये रशिया कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतो, ठीक आहे, रशिया कसा वर्कआउट करतो याच्याबद्दल चर्चा आहे. हॅज इट इकॉनॉमी बीन हिट. रशियाच्या इकॉनॉमीवर त्याचा काय परिणाम, रिअल इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय का. ठीक आहे, युक्रेनचं काय ज्याच्यासाठी युद्ध चाललंय थोडक्यामध्ये, त्या युक्रेनचं काय परिस्थिती आहे, त्यांनी कसं रिस्पॉन्ड केलंय, किती दिवस टिकू शकतात. हॅज इट काउंटर ऑफेन्सिव्ह फेल्ड. त्यांनी जो काय प्रतिकार करायचा प्रयत्न केलाय, प्रतिहल्ला केलाय, तो फेल झालेला आहे का, याच्याविषयीची चर्चा आपल्याला या आर्टिकलमध्ये दिसते. ठीक आहे, तर थोडंसं आधी मॅप बघून घेऊयात. इथं तुम्हाला मॅप दिसतोय बघा, हा मॅप आहे बघा. ठीक आहे, आता इकडून या साईडनं कोण आहे, रशिया आहे. ठीक आहे, या साईडनं आपल्याला रशिया दिसतोय, हा पूर्ण रशिया आहे. ठीक आहे, तर हा पूर्ण युरोपचाच आहे, आपलं युरोपच म्हणतो, युक्रेनचा एरिया आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हे सांगायला पाहिजे आधी की युरोपमधला सगळ्यात मोठा देश कोणता आहे, रशिया आहे, आपलं हे नाही एरियाने. आणि 2 नंबरचा इंटरेस्टिंगली युक्रेन स्वतः आहे. ठीक आहे, एवढा मोठा एरिया यांच्याकडे आणि रशियाने अटॅक केलेला आहे. ठीक आहे, तर रशियाने ताब्यात घेतलेले प्रांत कोणकोणते आहेत, लोहान्स्क आहे, ठीक आहे, क्रेमिना आहे, डोंटेस्क आहे, त्यानंतर इथला आता हे तर खूप महत्वाचं पोर्ट आहे इथलं हे. ठीक आहे, मारिपोल म्हणून, मेलिटपूल आणि खेरसॉन. ठीक आहे, हा जो खेरसॉन आहे ह्याच्यावर UPSC प्रिलिम्सला प्रश्न विचारला, UPSC प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे, 2023 का 23च्याच प्रिलिम्सला प्रश्न होता आय थिंक, की चर्चेमधील प्लेस यांच्या जोड्या लावा असा प्रश्न होता 2023ला. त्यातला खेरसॉन याची जोडी आपल्याला युक्रेनशी लावायची होती. ठीक आहे, तर याच्यावर अटॅक केलेला एक एक प्रांत इथला लोहान्स्क असेल, डोंटेक्स असेल. ठीक आहे, त्यानंतर डोंटेस्कचा हा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो झापोरिझ्या. ठीक आहे, हा असेल आणि पुढचा काय हा खेरसॉन असेल. हे 4 प्रांत रशियाने काय ईस्टर्न युरोपचे ताब्यात घेतलेले आहेत. आता रिसेंटली काय झालेलं आहे, मागच्या आठवड्यामध्ये लक्षात ठेवा, तर हा जो आहे औद्विका हा खूप जास्त टक्कर देत होता, किंवा सगळ्या युक्रेननी पूर्णतः इथं शक्ती काय केली होती, कॉन्सन्ट्रेट केली होती. याचं कारण काय, तर हे थोडंसं आपल्याला एक गेटवे असल्यासारखं दिसतंय की ईस्टर्न युक्रेनमधून अजून आतमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, सेंट्रल युक्रेनला जाण्यासाठी. तर इथं कॉन्सन्ट्रेट करून कोणाला हरवायचं होतं, रशियाला हरवायचं होतं. आणि रशिया इथं हरली की डॉन्टेक्सचा थोडासा काय आहे, रशिया जे काय डिफेंड करते डॉन्टेक्समधला त्यांचं बेस, तो पराभूत झाला असता आणि रशियासाठी तो एक मेजर सेटबॅक ठरला असता. पण इथं रशियाने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे हे जे तिन्ही पण सिटी आहेत, बाखमुक्त आहे आणि औद्विका आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मारियंका आहे, या तिन्ही सिटी आता रशियाच्या ताब्यात गेलेल्या आहेत. आणि मग हे जवळपास रशियाच्या ताब्यात आपल्याला पूर्ण डॉन्टेक्स आणि ईस्टर्न युरोप गेल्याचा दिसतोय. कारण हा एक प्रयोग होता थोडक्यामध्ये की युक्रेन किती रशियाला मागं सारू शकते ते आपण चेक करूयात. सगळी त्यांनी शक्ती इथं कॉन्सन्ट्रेट केली होती, पण त्यांना शस्त्र पण कमी पडलेले दिसत आहेत इथं. ठीक आहे, मनुष्यबळही कमी पडलं. आणि मग तुम्ही वाचली असेल बातमी की झेलेन्स्की प्रेसिडेंटनी काय केलं, त्यांचा जो कमांडर इन चीफ होता, ठीक आहे, त्या कमांडर इन ला हाकललेला आहे, बदललं, दुसरं तिथं चेंज केलेलं आहे. ठीक आहे, सो हे 4-5 एरिया आहेत, यांचे नावं लक्षात असले पाहिजे तुमच्या. लोहान्स असला पाहिजे लक्षामध्ये. ठीक आहे, डॉन्टेक्स असला पाहिजे, झापोरिझ्या असला पाहिजे, आणि खेरसॉनला विचारलेला आहे. ठीक आहे, पोर्ट सिटी आहे मारियोपूल. ठीक आहे, ही सी ऑफ अझोवमध्ये, ते एक महत्वाचं आहे. तर आता आपण बघूयात की नेमकं काय काय सांगितलेलं आहे आर्टिकलमध्ये. ठीक आहे, इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. आता सगळं ते सांगितलं त्यांनी. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने अटॅक केला, 2 वर्ष पूर्ण झाली त्याला. ठीक आहे, आता
पूर्ण त्याचा परिणाम काय झालेला आहे जगावर हे आपण चर्चा केली त्याची, की बाबा ह्याचं आपण एक 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 मुद्दा घेऊयात की पुतीनची चूक झालेली आहे का, डिड पुतीन एर, ठीक आहे, असं म्हटलं जाऊ शकतं की किंवा जगातले जे काही डिफेन्स एक्सपर्ट आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे, पुतीनला थोडंसं काय स्ट्रॅटेजिक मिसकॅल्क्युलेशन झालेलं आहे जेव्हा त्यांनी काय युक्रेनचा अटॅक करायला सांगितलं. पुतीनला काय वाटलं, पुतीनने 2008ला जॉर्जियावर अटॅक केला होता, 2008ला जॉर्जियावर अटॅक केलेला आहे, 2014ला असंच त्यांनी सरप्राईज अटॅक क्रिमियावर केला आणि दोन्ही क्रिमिया तर पूर्ण विलीनच करून टाकला रशियामध्ये, ठीक आहे. पण आता ही जी वॉर मशीन आहे रशियाची ती युक्रेनमध्ये काय अडकलेली दिसते आपल्याला, ठीक आहे. त्यांना खार्किवमधनं माघार घ्यावी लागली होती 2022मध्ये, खार्किवमधनं माघार घेतली आणि फक्त ईस्टर्न युक्रेनमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेत ते, ठीक आहे. तर कुठंतरी रशियाचं आपल्याला मिसकॅल्क्युलेशन झाल्याचे दिसत आहेत, एवढे दिवस लागतील आणि युक्रेन या प्रकारे आपल्याला काय डिफेंड करेल, युक्रेन आर्मी स्वतःला इतकी डिफेंड करेल, ठीक आहे. आणि जग, युरोप खास करून पूर्ण तर या फाईटमध्ये उतरेल, अमेरिका या फाईटमध्ये उतरेल इतक्या जोरामध्ये, असं पुतीनला वाटलं नव्हतं. त्यामुळे काय तिथं खूप जास्त मिसकॅल्क्युलेशन झालेलं दिसत आहेत आणि पुतीनला 2 वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागलेले आहेत, ठीक आहे. आता पुढं काय, व्हेअर डज द वॉर स्टँड्स नाव, सध्या काय झालेलं आहे, तर सध्या झेलेन्स्कीनं काय केलं, जे कमांडर होते त्या कमांडरची हक्कलपट्टी केली. पण युक्रेन पण खूप जास्त थकलेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण युक्रेनकडे आता शस्त्र नाही आहेत, मनुष्यबळ पण युक्रेनचं कमी पडलेलं आहे. आणि खास करून इथं जर आविडिवका हे जे शहर आहे ते आता त्याचा पाडाव झालेला आहे, त्यामुळे युक्रेनचा कॉन्फिडन्स जो वाढणार होता किंवा ते कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर होते की आविडिवका आपण जिंकून घेऊ शकलो रशियाकडून, ठीक आहे, तर आपल्याला काय रशियाचं मनोबल पण तोडता येईल, पण ते होताना दिसलेलं नाही, शस्त्र त्यांना तिथं कमी पडलेले आहेत, ठीक आहे. रशियाने काय बाखमूत जिंकलं तसं त्यांची पहिल्यांदा इथं आपल्याला विक्ट्री झालेली दिसते आवडिवकामध्ये, आवडिवका, ठीक आहे. स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट टाऊन आहे ते. त्याच्या पुढं व्हॉट इज द वेस्ट स्ट्रॅटेजी, ठीक आहे. आता पाश्चात्य जग जे आहे, अमेरिका, जर्मनी लेड, युके लेड पाश्चात्य जग, तर त्यांचा यांच्याकडे दुहेरी अप्रोच राहिलेला आहे रशियन युद्धाकडे बघण्याचा. दुहेरी अप्रोच काय, तर एका बाजूला काय करायचंय, एका बाजूला शस्त्र पुरवायचे, पैसे पुरवायचे युक्रेनला, ठीक आहे, पूर्ण मनुष्यबळ शस्त्र पुरवायचे, आणि दुसऱ्या बाजूला काय त्यांची स्ट्रॅटेजी राहिली, रशियावर सँक्शन लावायचे, रशियावर प्रतिबंध लावायचे आणि त्यांची इकॉनॉमी खुळखुळी करून टाकायची, की ज्याच्या करून पुतीनची डेअरिंग होणार नाही असल्या गोष्टी पुन्हा युरोपमध्ये. कारण ही खूप भयंकर गोष्ट आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये महायुद्ध झाले, युद्ध झाले, सगळ्यात जास्त झळ जर कोणाला बसली तर ती युरोप खंडाला बसलेली, पहिल्या महायुद्धाची पण दुसऱ्या महायुद्धाची. त्यामुळे युरोपमध्ये एक प्रकारची शांती होती सेकंड वर्ल्ड वॉर नंतर, ठीक आहे. कोल्ड वॉरचा भाग असला तरी पण ते प्रत्यक्ष युद्ध झाले नव्हते, पण हे 2 वर्ष चाललंय, मोठं युद्ध आहे, ठीक आहे, त्या अर्थाने मोठं युद्ध आहे, ठीक आहे. म्हणून काय युरोपला रशियाला एक शिक्षा दिल्यासारखं त्यांच्यावर प्रतिबंध लावायचे. कालच अमेरिकेने 500 प्रतिबंध लावले, ठीक आहे. पण थोडंसं वातावरण बदललेलं आहे आता, ह्याच्यावर परिणाम कसा होणार आहे बघा, की अमेरिकेमध्ये आता ट्रम्प तात्या अध्यक्ष होणार आहेत, म्हणजे असं दिसतंय. प्रायमरीमध्ये तर रिपब्लिकन पार्टीमध्ये त्यांच्या विरोधात कुणीच टिकत नाही, आणि एक हवा बघता जर प्रेसिडेंट ट्रम्प झाले तर त्याच्यानंतर ही जी पॉलिसी आहे युक्रेनला सपोर्ट करणारी आणि फंडिंगची, कारण आत्ताच 60 बिलियनचं फंडिंग अमेरिका करणार आहे युक्रेनला, पण ते काँग्रेसमध्ये अडकून पडलेत, ठीक आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन पार्टी त्याच्यावर मतदान करायला तयार नाही, त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर ही जी फंडिंग आहे ती फंडिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कटोती होऊ शकते, ठीक आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय, रशिया ओपन याचा जो काय परिणाम झाला आहे त्याच्यावरनं 430 बिलियनचा रशियाचा काय जवळपास नुकसान झालं इकॉनॉमीचं, असं पण म्हणू शकतो. तर वेस्टची स्ट्रॅटेजी काय राहिली, दुहेरी स्ट्रॅटेजी राहिली, रशियावर इकॉनॉमिक सँक्शन लावायचे आणि युक्रेनला शस्त्र आणि पैसे पुरवायचे, ठीक आहे. आता काय होऊ शकतं, तर युक्रेन फेल झालेला आहे एका ठिकाणी आयव्हडिकमध्ये, ठीक आहे, तो नक्कीच सेटबॅक आहे युक्रेनला. आणि दुसरं काय, ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यानंतर अमेरिकेची जी भूमिका आहे याच्यामधली ही भूमिका अमेरिका जवळपास माघारच घेऊ शकते, कारण डोनाल्ड ट्रम्प सारखं म्हणतात युरोपने त्यांच्या खिशातले पैसे खर्च केले पाहिजेत स्वतःचं घर सुरक्षित ठेवण्यासाठी, आणि नाटोचं जे बजेट होतं त्यातले जे अमेरिकेची ही फंडिंग आहे ती फंडिंग पण कमी केली जाऊ शकते, ठीक आहे. आता पुढे, हाऊ हॅव द सँक्शन्स अफेक्टेड रशिया, तर रशियाला सँक्शन कशा जे आर्थिक निर्बंध रशियावर लावलेले आहेत त्याचा परिणाम रशियावर काय झालेला आहे, तर युरोपकडनं काय एनर्जीची खूप सप्लाय, गॅस आणि ऑइल खूप इम्पोर्ट केलं जायचं, त्याच्यावर कमी झाली आहे. पण रशियाने ह्याला काय केलं, एक मेगा सेल ओपन केला,
मेगा सेल कोणासाठी? इंडिया, चायना हे जे देश आहेत त्यांच्यासाठी डिस्काउंट द्यायला सुरुवात केली. अक्षरशः क्रूड ऑइलच्या बॅरलवर काय डिस्काउंट मिळालेला आहे. त्याचबरोबर देशी चलनामध्ये पण खरेदी करायला सुरुवात केली. खास करून चीनचं जे युआन चलन आहे याला खूप जास्त मागणी त्याच्यानंतर वाढली. डॉलरला पर्याय शोधायचा प्रयत्न झाला, युआनमध्ये मागणी वाढलेली. इंडिया, चायना, ब्राझील या देशांना डिस्काउंटवर ऑइल एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे जे नुकसान झालंय ते भरून काढायचा प्रयत्न केलाय. त्याच्यासाठी त्यांना मदत केली आर्मेनिया आणि टर्की नावाच्या देशांनी. कसं? जसं इकॉनॉमिक सँक्शन लावले रशियावर, तर रशियाला काय आवश्यक गोष्टीची आयात पण करावी लागते. ड्युअल यूज गुड्स पण आहेत काही, जे की तुम्हाला काय मिलिटरी बरोबर सिव्हिलियन पर्पजसाठी पण वापरता येतात. पण रशियाशी व्यवहार करायचा नाही म्हणून अशा मालावर काय युरोपनी एक्सपोर्ट करायला बंदी घातली युनियननी. मग अशा वेळेस काय करायचे? आर्मेनियातल्या कंपन्या, टर्कीतल्या कंपन्या या ते माल युरोपियन देशांकडून विकत घ्यायच्या आणि कोणाला देत आहेत? रशियाला एक्सपोर्ट करत आहेत. ठीक आहे. सो आता डबल एक्सपोर्टिंग अशा प्रकारे रशियाने स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. चायनासाठी सगळ्यात भारी ही जे बूम बूम झालेलं आहे युद्ध, ते चायना मात्र मन में मन मुस्कुरा होगा. याचं कारण काय? तर चीनचं जे युआन आहे ते युआन खूप जास्त मागणी वाढली आहे चायनीज करन्सीची. ठीक आहे. पुन्हा इट ऑल्सो स्ट्रेंथेन टायज विथ इराण अँड नॉर्थ कोरिया. रशियाने स्वतःचे संबंध ग्लोबल साऊथ बरोबर वाढवलेच. ठीक आहे. एशिया बरोबर वाढवले, त्यांच्याशी व्यापार वाढवला. त्याचबरोबर इराण आणि नॉर्थ कोरिया यांच्यावर जे आर्थिक निर्बंध अमेरिकेने लादलेले आहेत, ठीक आहे, त्यांच्याशी पण जवळीक साधायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडनं पण काय शस्त्र खरेदी करायला, क्रूज मिसाईल खरेदी करायला, ड्रोन्स खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. सो त्यामुळे हे देशांना पण काय व्यापार करायला सुवर्ण संधी मिळालेली दिसते आपल्याला. ठीक आहे. सो हे रशियाने अशा प्रकारे काय स्वतःवर लादलेले जे सँक्शन्स आहेत त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केलाय. पण जरी सँक्शन्स रशियावर लादले, रशियाने किती प्रयत्न केला त्यांच्यावर परिणाम न होऊ देण्याचा, तरी परिणाम झालेलाच आहे. काही त्यांच्या ऑइलमध्ये, एक्सपोर्टमध्ये काही गिरावट आल्याचे आपल्याला दिसते. हाऊ इट इज द वॉर ट्रान्सफॉर्मिंग रशिया. ठीक आहे. रशियावर त्याचा काय परिणाम होत आहे. ठीक आहे. रशियाचं कसं संक्रमण किंवा रशियामध्ये काय बदल होत आहेत त्याच्यावरनं. तर लक्षात ठेवा, रशियाच्या आजूबाजूचे जे देश आहेत ते देश घाबरलेले आहेत रशियाच्या विस्तारवादी भूमिकेला. ठीक आहे. स्वीडन आणि फिनलँडने काय नाटो जॉईन केलेलं आहे. नाटो, फिनलँड हा नाटोचा 31वा मेंबर ठरलेला आहे. लक्षात ठेवा, 31वा मेंबर कोण आहे? फिनलँड. 1949ला स्थापन झालेली नाटो संघटना आहे. ठीक आहे. सो त्यामुळे अनेक देशांनी, युक्रेननं पण नाटोचा मेंबर होण्याची इच्छा आपल्याला दाखवलेली दिसते. ठीक आहे. सो नाटोचा विस्तार तिथं होण्याची शक्यता आहे आपल्याला रशियाच्या युद्धामुळे. पुढं पुतीननं काय केलेलं आहे? मागचे जसं सत्तेमध्ये आला 1998-99 पासून अनेक वर्ष पुतीननं घातलेले आहेत युरोप बरोबर रिलेशन चांगले ठेवण्यासाठी, सौहार्दाचे ठेवण्यासाठी. पण हे जे अटॅक केला आहे 2014ला क्रिमियावर आणि आता युक्रेनवर, त्या अटॅकने मात्र सगळे काय घालवलेले आहे. जे काय गुडविल होतं आणि चांगले रिलेशन ठेवायचा जे प्रयत्न होता तो सगळा प्रयत्न मातीत मोल झाल्याचं दिसतं आपल्याला. त्याचबरोबर रशियाचे जे स्वतःचे मित्र पण आहेत, जसं की आर्मेनिया आहे. आर्मेनिया पण सध्या रशियावर नाराज आहे. ठीक आहे. याचं कारण काय? आर्मेनियाचा जो प्रांत आहे नागोरो कारबेक या नावाचा प्रांत आहे त्यांचा. ठीक आहे. त्या प्रांतावर काय केलं? अझरबैजाननी तिथले जे रिबेल आहेत त्या रिबेलला सपोर्ट करून ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला अझरबैजान या देशाद्वारे. आता अझरबैजान पण रशियाचा मित्र आहे, आर्मेनिया पण रशियाचा मित्र आहे. पण आर्मेनियाची अशी अपेक्षा होती की रशियाने अझरबैजानला सांगावं आणि तिथला त्यांचा हस्तक्षेप कमी करावा. रशियाने हे काय केलं नाही. त्यामुळे आर्मेनियानी CSTO ही जी संघटना आहे, कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन, CSTO, किंवा ज्याला ताश्कंत ट्रीटी पण म्हणतात, हे लक्षात ठेवा, प्रिलिम्सला येऊ शकतं. ताश्कंत ट्रीटी किंवा पॅक्ट, CSTO जी संघटना आहे ही संघटना कोणातर्फे? रशियातर्फे आहे किंवा रशियाची आहे. जसं नाटो कोणाची आहे? अमेरिकेची आहे. नाटो कोणाची? अमेरिकेची. तशी CSTO रशियाची संघटना आहे. 6 देश आहेत त्याच्यामध्ये. त्या देशामधल्या एकाने, आर्मेनियाने, स्वतःची मेंबरशिप स्वतःच काय फ्रीज केलेली आहे. याचं कारण काय? अझरबैजानच्या वाढत्या हस्तक्षेप आर्मेनियातल्या बंडखोरांच्या एरियामध्ये. ठीक आहे. सो ते एक आपल्याला रशियाचे रिलेशन इंटरनॅशनलमध्ये बदलताना दिसतात. युरोपशी बिघडलेत, शेजारी देशांशी पण बिघडत आहेत. ठीक आहे. आता व्हॉट डज इट मीन फॉर द वर्ल्ड. ठीक आहे. वेस्टर्न स्ट्रॅटेजी आपण बघितली काय राहिलेली आहे. एका बाजूला युक्रेनला शस्त्र द्यायचे, पैसे पुरवायचे आणि रशियावर काय करायचं? सँक्शन लावायचे आहेत. अशी प्रकारची त्यांची स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे.
फॉर सँक्शन टू बी इफेक्टिव्ह द ट्रान्स अटलांटिक अलायन्स नाव नीड्स द सपोर्ट ऑफ द अदर मेजर इकॉनॉमीज सच ॲज चायना अँड इंडिया. हां, आता हे जे रशियावर जे आर्थिक निर्बंध लागलेत ते आर्थिक निर्बंध जर यशस्वी व्हायचे असतील तर एका बाजूला इकडे USA, इकडे युरोप आहे. हे ट्रान्स अटलांटिक संबंध तर चांगले पाहिजेतच पाहिजेत, यांची एकी पाहिजेच. ठीक आहे. त्याचबरोबर जसे बाकीचे देश आहेत, इकडे चायना आहे, इकडे इंडिया आहे, इकडे ब्राझील आहे, यांचा पण सपोर्ट पाहिजे कुठंतरी. या सगळ्यांचा सपोर्ट असेलच तर रशियावर आर्थिक निर्बंध लावलेले काय यशस्वी ठरू शकतात. पण हे देश काय त्या बाबतीत युरोपच्या अमेरिकेच्या बाजूला राहणार नाहीत, ते रशियाच्याच बाजूला राहतील किंवा न्यूट्रल स्वतःला करून स्वतःचा जास्तीत जास्त नॅशनल इंटरेस्ट, आर्थिक फायदा कसा बघता येईल ते मात्र ते देश बघतील. जसं की इंडियाने आपली पोझिशन क्लिअर केलेली आहे. चायना तर रशियाच्या बाजूनच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक खूप चांगला आर्टिकल आहे. ठीक आहे. एक एक मुद्दे डिस्कस केले आपण. आपल्याला वर्णनात्मक परीक्षेसाठी पण आवश्यक असणाऱ्या बाबी यातनं घेतलेल्या आहेत. तसंच हे नाटो, CSTO अशा काही गोष्टी, तिथले मॅपिंग, हे आपल्याला प्रिलिम्ससाठी MPSC तसेच UPSCच्या प्रिलिम्ससाठी पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला पुढचं डिस्कस करूया, ते म्हणजे ग्लोबल साऊथ स्टँड ऑन इस्रायल्स वॉर इन गाझा. ठीक आहे. तर 7 ऑक्टोबर ग्लोबल साऊथ स्टँड ऑन इस्रायल्स वॉर इन गाझा. ठीक आहे. इस्रायलने गाझामध्ये जे काय सध्या चालवलेलं आहे युद्ध म्हणा किंवा स्वसंरक्षण, त्याला जे आत्मसंरक्षण म्हणतायत ते, त्याच्या विरोधात साऊथ म्हणजे जे विकसनशील देश आहेत यांना साऊथ म्हटलं जातं, आणि जे विकसित देश आहेत अमेरिका, युरोप, रशिया या सगळ्यांना नॉर्थ म्हटलं जातं. आणि ब्राझील, अर्जेंटिना, साऊथ आफ्रिका, इंडिया, चायना, ठीक आहे, हे इंडोनेशिया, ह्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना विकसनशीलच्या ग्रुपला साऊथ म्हटलं जातं. तर एका बाजूला हे काय नॉर्थ वर्सेस साऊथ असं युद्ध कुठंतरी होत चाललंय की काय असं पण वाटायला लागतं. याचं कारण ग्लोबल साऊथ म्हणजे साऊथमधले अविकसनशील, विकसनशील देशांमधले असे काही देश आहेत ज्यांनी इस्रायलला काय केलंय, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगला जे आहे तिथं इस्रायलच्या विरोधात केस टाकलेली, याचिका दाखल केलेली आहे. व्हॉट इज द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हिअरिंग, तिथं काय हिअरिंग चालू आहे. वाय हॅज इट डिवायडेड द वेस्ट अँड द अदर कंट्रीज, पाश्चिमात्य देश आणि इतर देश एकमेकांच्या विरोधात का उभे टाकलेत. आर ब्राझील अँड साऊथ आफ्रिका टेकिंग द लीड इन द ग्लोबल साऊथ सीकिंग ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी फॉर द इस्रायल्स ॲक्शन, व्हॉट इज इंडियाज स्टँड. ब्राझील आणि साऊथ आफ्रिकासारख्या देशांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इस्रायलला कोर्टामध्ये खेचलंय आणि इस्रायलला त्यांचे उत्तरदायित्व सिद्ध करायला सांगितलंय. याच्यामध्ये भारताचा स्टँड काय आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीची आर्टिकलमध्ये या चर्चा केलेली आहे. पहिलं स्टोरी आतापर्यंत काय झालं तर ऑक्टोबर 7 मध्ये टेरर अटॅक केला हमास नावाच्या संघटनेने. तिथं इस्रायलचे 1200 लोक मेले, 250 लोकांना होस्टेज ठेवण्यात आलं आणि तिथून युद्ध सुरू झालं. इस्रायलने काय त्याच्या विरोधात टोटल वॉर सुरू केल्यासारखी परिस्थिती आहे. इस्रायलने टोटल वॉर सुरू केलं. टोटल वॉर म्हणजे काय, सगळी शक्तीनिशी प्रतिहल्ला केला आणि हमासचं पॅलेस्टाईनचा एरिया जो आहे तो उत्तरेपासून आता पार ते राफापर्यंत पोहोचलेत. राफा हे सगळ्यात शेवटी दक्षिणेला इजिप्तच्या बॉर्डरवरचं शहर आहे. तिथपर्यंत काय ड्रोन हल्ले असतील, बॉम्ब हल्ले असतील, शाळा असतील, मस्जिद असतील, दवाखाने असतील, महिला असतील, बालकं असतील, म्हातारे असतील, कोणालाही सोडलेलं नाही. आणि ऑल आउट अटॅक काय नेत्यानाहू या माणसाने, इस्रायलच्या राष्ट्रपतीनं सुरू केला. ठीक आहे. तर सगळं जग ह्याच्याकडे बघत राहिलंय थोडक्यात. खास करून वेस्टर्न देश, अमेरिका इस्रायलला मदत पुरवायली, जर्मनी इस्रायलला मदत पुरवायली. ठीक आहे. भारताने ह्याच्यामध्ये न्यूट्रल स्टँड घेतलेला आहे. तर मग करायचं काय, पॅलेस्टाईन, अरब कंट्रीज पण काय बोलायला तयार नाहीत. ठीक आहे. सगळे शेख चर्चा करायलेत अमेरिकेशी फक्त. मग इंटरेस्टिंगली याच्या विरोधात उभा राहिला नेल्सन मंडेलाचा साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेच्या बरोबर आला नामिबिया. नामिबियाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांचा पुढाकार होता, त्यांचं मागच्या 1-2 आठवड्यातच निधन झालंय. ठीक आहे. त्याच्याबरोबरीला आले भारताचे शेजारी बांगलादेश आणि पाकिस्तान. ठीक आहे. आणि इकडचे लॅटिन अमेरिकेतला ब्राझील. या देशांनी पेटिशन दाखल केली. ठीक आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आणि इस्रायलवर आरोप ठेवलेला आहे. तो आरोप आहे जिनोसाईडचा. ठीक आहे. डेलिब्रेट जिनोसाईड इस्रायल करत आहे. जिनोसाईड म्हणजे काय की एका पर्टिक्युलर वंशीयाची हत्या करणं. ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये हत्याच येत नाही, त्यांनी व्याख्या पण केली जिनोसाईडची, ती खूप वाईड व्याख्या आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांना विस्थापित करणं, त्यांना अशा कंडिशनमध्ये जगायला भाग पाडणं की जी मानवतावादी कंडिशन नाही, उपाशी राहावं लागणं, प्रेग्नंट स्त्रियांना औषधं गोळ्या मिळू न देणं. ठीक आहे. जखमी असणाऱ्यांना उपचार न मिळू देणं, हे सगळं जिनोसाईडमध्येच येतं असं त्यांनी काय त्यांच्या वकिलांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये, जे की हेगला आहे, कुठं आहे नेदरलँडमध्ये, हेग या ठिकाणी आहे. ठीक आहे. तिथं त्यांनी
म्हणणं मांडलेलं आहे ते आपण बघूयात. डिसेंबर 2022 मध्ये काय त्यांनी 2022 एक तर ऑलरेडी इस्रायलच्या विरोधात युनायटेड नेशननी सल्ला मागितलेला. इंटरेस्टिंगली युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडे 2 गोष्टीसाठी सल्ला मागितले होते इस्रायलच्या विरोधात. एक ॲडवायझरी ओपिनियन म्हणतात. तुम्हाला माहिती असेल बघा, पॉलिटीमध्ये राष्ट्रपती आपले सुप्रीम कोर्टकडे 143 अंतर्गत सुप्रीम कोर्टकडे सल्ला मागू शकतात भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे. तसंच इथं काय युनायटेड नेशनची जनरल असेंब्लीनं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडे ॲडवायझरी ओपिनियन मागितले 2 बाबतीमध्ये. एक तर त्यांनी काय पहिलं, व्हॉट आर द लीगल कॉन्सिक्वेन्सेस फॉर इस्रायल ओव्हर इट्स पॉलिसी ऑफ ऑक्युपेशन, सेटलमेंट अँड ॲनेक्सेशन ऑफ द पॅलेस्टाईन टेरिटरीज सिन्स 1967. 1967 पासून इस्रायल जे काही पॅलेस्टाईनच्या एरियाचा ताबा घ्यायचा प्रयत्न करते, विस्तार करायचा प्रयत्न करते, ठीक आहे, स्वतःच्या वसाहती स्थापन करायचा प्रयत्न करते, त्या बाबतीत इस्रायलची लीगल अकाउंटेबिलिटी काय असली पाहिजे या बाबतीत प्रश्न विचारलाय. दुसरा प्रश्न काय युनायटेड नेशनने विचारलाय की अटेम्प्ट्स टू चेंज द डेमोग्राफिक, एक तर ते लोकसंख्या वगैरे बदलायचा प्रयत्न करायला येतात. सेकंड, द लीगल कॉन्सिक्वेन्सेस अरायझेस फॉर ऑल द अदर स्टेट अँड द युनायटेड नेशन ओव्हर इस्रायल्स डिस्क्रिमिनेटरी पॉलिसीज टुवर्ड्स पॅलेस्टाईन. ठीक आहे. तर इतर देश आणि युनायटेड नेशननी काय करायला पाहिजे इस्रायलसोबत, इस्रायल जे काही भेदभावपूर्ण वागणूक पॅलेस्टाईनी जनतेला देते त्याच्याविषयीचा प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये 52 देशांनी काय केलेलं आहे, स्वतःचं मत मांडलेलं आहे. रिटर्न त्यांनी मत मांडले आणि ते कुठंतरी इस्रायलच्या विरोधात आपल्याला दिसतंय, पॅलेस्टाईनच्या बाजूने आहे. ठीक आहे. फॉलोड बाय साऊथ आफ्रिका, म्हणजे पॅलेस्टाईनच्या वकिलांनी पहिल्यांदा म्हणणं मांडलं. सध्या जे चालू होते 19 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हिअरिंग चालू आहे. पॅलेस्टाईनच्या वकिलांनी 3 तास भाषण केलं. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या वकिलांनी भाषण केलं. आता व्हॉट वर द की स्पीकर अँड दॅट हॅव सो फॉर सेड. ठीक आहे. जे काय महत्त्वाचे वकिलांचं बोलणं झालं तिथं, भाषण म्हणण्यापेक्षा बाजू मांडली, त्याच्यामध्ये कोण काय म्हटलंय ते बघा आपण बघूयात. एक तर ग्लोबल साऊथ जे आहे हे मैदानात कोण उतरलंय, इंटरेस्टिंगली इस्रायलच्या बचावासाठी किंवा पॅलेस्टाईनच्या बचावासाठी आणि इस्रायलला तिथं वटणीवर आणायचं म्हणा किंवा जाब विचारायचा प्रयत्न कोणाकडनं केला जात आहे, ब्राझीलकडून केला जातोय. साऊथ आफ्रिका, नामिबिया, बांगलादेश, पाकिस्तान हे ग्लोबल साऊथमधले जे देश आहेत विकसनशील देश त्यांच्याकडनं केला जातोय. जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, चायना पण त्याच्यामध्ये सहभागी आहे, वेस्टर्न कंट्रीज आहेत ते इस्रायलला सपोर्ट करतोय. आपण काय तर आपण न्यूट्रल आहे या गोष्टीवर, आपण आपला स्टँड न्यूट्रल. एक तर त्या दहशतवादी संघटना जी हमास आहे तिला भारतानं अजून दहशतवादी असं म्हटलेलं नाही, पण त्या हल्ल्याचा मात्र निषेध केला. या अर्थाने तो पॅलेस्टाईनच्या बाजूने स्टँड राहिला. पण त्याबरोबर इस्रायलला काय शस्त्रास्त्र पण पुरवले, ड्रोन इत्यादी गोष्टी पुरवलेल्या आहेत. त्याचबरोबर सैनिक लेबर पण पुरवलं. 1 लाख भारतीय काय इस्रायलमध्ये सध्या इस्रायलच्या बाजूनं आहेत. ठीक आहे. सो पॅलेस्टाईनने आरोप करताना साऊथ आफ्रिकेच्या वकिलांनी आरोप करताना काय आरोप केलेत की इट इज अ एथनिक क्लिन्झिंग, अपार्थेहेड ऑर जिनोसाइड. ठीक आहे. वांशिक हत्या आहे, एका वंशाला संपवायचा प्रयत्न केला जातोय किंवा हे अपार्थेहेड आहे, हे काय जिनोसाइड आहे असा आरोप केलेला आहे. ठीक आहे. ऑफकोर्स 29,000 पॅलेस्टाईन लोकांचा काय मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी गाझामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून. आणि ब्राझीलनं मागणी केली आहे खास करून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये की इस्रायलने जी काय पॅलेस्टाईनचे घरं उद्ध्वस्त केलेत, तिथल्या एरियावर जो काय कब्जा केलाय, वसाहती नष्ट करायचा प्रयत्न केलाय, तर सगळ्या वेस्ट बँकमधल्या वसाहती पण सगळं काय करावं, इस्रायलचं जे ऑक्युपेशन आहे ते इलिगल घोषित करावं, बेकायदेशीर घोषित करावं. ठीक आहे. आता इंटरेस्टिंगली ब्राझील आणि इस्रायल हे दोन्ही पण काय आहेत, मित्र होते, जवळपास चांगले मित्र. कालचीच बातमी बघा की ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी इस्रायलवर पुन्हा काय ट्विटरद्वारे हल्ले केलेत, कॉमेंट केलेत. इस्रायलने ब्राझीलच्या राष्ट्रपतीला डायरेक्ट पर्सन नॉन ग्रॅन्टा घोषित केलंय. पर्सन नॉन ग्रॅन्टा म्हणजे काय तर तुम्हाला कधी इस्रायलमध्ये प्रवेश करायची परवानगी नाही. इथपर्यंत पर्सनल लेवलला पण काय त्या गोष्टीचा इफेक्ट पडल्याचं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. त्यांनी सरळ ब्राझीलच्या प्रेसिडेंटनी याची तुलना जूनचं जे काय हत्याकांड झालं, जूनची वंशहत्या हिटलरने केली, 60 लाख जून्सची हॉलोकॉस्ट केला असं म्हटलं जातं त्याला. ठीक आहे. त्याच्याशीच तुलना केलेली आहे जे काय इस्रायल सध्या पॅलेस्टाईन लोकांशी करतोय. ठीक आहे. भारताचा स्टँड काय, आपण काय करतोय तर आपण ऑक्टोबरमध्ये जे काय सीज फायरसाठी वोटिंग झालं तिथं आपण अब्सेंट राहिलेलो आहे, इंडियाने अब्सेंट राहिला आहे. ठीक आहे. जनरली काय आपण युनायटेड नेशनमध्ये जे काय रेझोल्युशन येतील त्या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या बाजूनं आपण मतदान करत राहिलो आहे हिस्टॉरिकली आतापर्यंत. यावेळेस मात्र काय अब्सेंट राहिलो. अनलाईक द रेस्ट ऑफ द हॅज चूजन टू कीप पब्लिक कॉमेंट्स. ठीक आहे. भारतामध्ये मात्र काय
पब्लिक कॉमेंट अजिबातच होत नाहीत, कुठल्याही मंत्र्याकडून असेल, प्रवक्त्याकडून असेल, ठीक आहे, किंवा भारताचे कुठलेही कॉमेंट तुम्हाला जास्त दिसत नाहीत. काल परवा फक्त जयशंकर यांनी काय इस्रायलनी सिव्हिलियन सेटलमेंटवर अटॅक करताना विचार केला पाहिजे असे काहीतरी हलकं फुलकं सल्ला दिलाय, ठीक आहे. नाहीतर भारताकडून कसले कॉमेंट केले जात नाहीत. इंटरेस्टिंगली बाकीचे जे देश आहेत, राष्ट्रपती ट्विटरवरून इस्रायलला या ठिकाणी धारेवर धरताना दिसत आहेत. नामिबियाचे जे प्रेसिडेंट, ज्यांचं मी उदाहरण दिलं, 2-3 दिवस मागच्या आठवड्यात त्यांचं निधन झालंय, त्यांनी पण खूप जास्त इस्रायलला काय ट्विटरवरनं धारेवर धरलं होतं. आणि लुला डी सिल्वा ब्राझीलचे प्रेसिडेंट, त्यांनी तर काय रोजच इस्रायलला सत्कार करतायत ट्विटरवरनं, ठीक आहे. तर हे भारताने या सगळ्या गोष्टी टाळलेल्या आहेत, ठीक आहे. इथं खूप स्ट्रॅटेजिक पोझिशन भारताने घेतल्याचं दिसतंय आपल्याला. सेव्हरल फॅक्टर कॉम्प्लिकेट द, आणि दुसरं आपण काय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये पण आता बोलायला गेलो नाही. बाकीचे हे जे 52 देश गेलेले त्या ठिकाणी, ठीक आहे, पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, ब्राझील आहे, साऊथ आफ्रिका आहे, अशा अनेक देश गेलेत तिथं, पण आपण मात्र तिथं म्हणणं मांडलेलं नाही. सेव्हरल फॅक्टर कॉम्प्लिकेट क्लॅरिटी ऑन द इंडियन पोझिशन. वन ऑन हँड देर इज अ एक्सपेक्टेशन फ्रॉम अरब वर्ल्ड, ठीक आहे. आता अरब जगाला भारताकडून या ठिकाणी काय अपेक्षा दिसते की पॅलेस्टाईनच्या बाजूने आपण उतरलं पाहिजे, ठीक आहे. खास करून UAE आणि सौदी अरेबिया, जे अरब देशातले 2 जायंट कंट्रीज आहेत, आणि UAEशी तर किती खूप चांगले रिलेशन आहेत भारताचे, तसंच सौदीशी पण आहेत, ठीक आहे. फॉर इंडिया टू स्टँड विथ पॅलेस्टाईन. कतारनं नेमकंच 8 काय नौसैनिकांची सुटका केल्याचं दिसतंय आपल्याला. या देशाला पण भारताकडून एक्सपेक्टेशन असणार आहेत, ठीक आहे. दिस इज मे एक्सप्लेन व्हाय न्यू दिल्ली हॅज स्पोकन स्ट्रॉंगली अबाउट झिरो टॉलरन्स फॉर द October 7 टेरर अटॅक्स बट हॅज नॉट. हेच कारण असावं की हमासला अजूनही भारताने काय दहशतवादी ग्रुप म्हणून घोषित केलेलं नाही, किंवा तसं कधी संबोधलेलं नाही, हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपली काय इस्रायल बरोबर क्लोज डिफेन्स आणि इतर उत्पादनांसाठीची रिलेशनशिप दिसते, ठीक आहे. जसं की आता अडानीच्या कंपनीनं हैदराबादच्या प्लांटनं त्यांनी इस्रायलसाठी मदत पाठवली, ड्रोन्स पाठवलेत. आताच तुम्हाला सांगितलं मी. लाखो भारतीय तिथं काय करायलेत, इस्रायलमध्ये सध्या युद्धाच्या बाजूनं काम करत आहेत लेबर शॉर्टेजमुळं. However, the area of greatest concern for Indian diplomacy will come if it is seen as an outlier, the global south that India seeks to leadership of, which has been clearly critical for Israel's action and is increasingly speaking in one voice for the international judicial accountability. आता यात महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताकडे असं बघितलं जाऊ शकेल का ग्लोबल साऊथकडून, खास करून आपण स्वतःला ग्लोबल साऊथचा लीडर म्हणून इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करत आहोत, हे जे विकसनशील देश आहेत ते, तर ते सगळे एका बाजूला इस्रायलच्या विरोधात एकत्र आलेत आणि इस्रायलला कुठंतरी खडसावतायत, जाब विचारायचा प्रयत्न करतायत. भारत मात्र हे दुरून तटस्थपणे बघतोय, ठीक आहे. अशा वेळेस तो प्रश्न उभा राहतो की भारताला हे देश पुढे त्याच्यावरनं काही जाब विचारतील का, ठीक आहे. तर या दृष्टीने हे आर्टिकल महत्त्वाचं आहे इस्रायल आणि गाझा जे काय चाललंय त्या संदर्भात. दुसरं आपण बघितलं रशिया आणि युक्रेनचं जे काय सध्या चालू आहे ते. सो हे काय महत्त्वाचे मुद्दे होते आजच्या द हिंदूमधले डिस्कस करण्यासारखे. आज तर एडिटोरियल आणि इतर गोष्टी नसतात. आता हे आसिफ अली झरदारी, ठीक आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे पाकिस्तानचे प्रेसिडेंट म्हणून रिटर्न येतील, याच्यावर काय डिस्कस करण्यासारखं नाही. त्यांचं फक्त थोडक्यात त्यांची माहिती दिली, पर्सनल माहिती दिली. मिस्टर 10% म्हणून फेमस आहेत, एवढंच सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. त्यांच्या पत्नी बेनझीर भुट्टो पंतप्रधान असताना ते मिस्टर 10% प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधला बिलमधला 10% मला मिळाले पाहिजेत, असं काहीतरी त्यांचा दंडक होता, ठीक आहे. तर आपण इथंच थांबूयात आज. तुम्हाला कसं वाटतं आमचा हा जो इनिशिएटिव्ह द हिंदू इंडियन एक्सप्रेसचा, ठीक आहे, त्या बाबतीत तुमच्या काही सुधारणा असतील, फीडबॅक असतील, त्या नक्की कळवा. नवीन पुढाकार सुरुवात केलेली आम्ही, ठीक आहे. तुमच्या सुधारणांचा सूचनांचा नक्की विचार केला जाईल. धन्यवाद.